मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी जी रील टाकली होती ना, तुम्हाला त्या रील बद्दल मला बोलायचंय. सोन्यासारखा नवरा आणि सोन्यासारखी बायको, त्याचा विषय होता त्या रीलचा. आणि इकडे बघा, बायकोनी कसं मला लुटलेलं आहे बघा सोन्यासाठी. इकडे बघा, हे नाग बघा, हे बघा. आणि स्वतः पण माझा मिनी ब्लॉग नसून बघितला ना, तर मिनी ब्लॉग जाऊन बघा, कारण त्या मिनी ब्लॉग मध्ये पण ती रडत होती. काऊन रडत होती तुम्हाला माहित पडेल पुढच्या ब्लॉग, म्हणजे त्याच्या ब्लॉग मध्ये. इकडे बघा, रडायला लावलं आणि सोन्यासाठी रडायला लावलं बघा. सोन्यासारखं नवरा म्हटल्यावर सोन्यासारखं पाहिजे ना बाई. सगळ्यांनी ज्यांनी कमेंट केलं त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा, हे असं थँक्यू सो मच सगळ्यांनी. माय बायको तुम्ही म्हणतात ना, तुला सोन्यासारखी बायको भेटली. ही बायको सोन्यासारखी. हे बघा, तिने मला सोन्यासाठी गड्ड्यात घातलं बघा. गड्ड्यामध्ये गेलो मी. तुम्ही एवढ्या चांगल्या कमेंट केलं ना, सगळ्या वाया गेल्या. सगळ्या सारख्याच असतात, सगळ्या नवऱ्याला गड्ड्यात घालतात. असं थोडी मी म्हणले का तुम्हाला करा म्हणून. बाप, ब्लॉग बघा, आमचा ब्लॉग बघा. आमचा म्हणजे तिच्या चॅनलवरती, तिच्या आयडी वरती जो मिनी ब्लॉग आहे ना, तो बघा.